श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या घरात ही दोन झाडे लावली आहेत ते काळजीपूर्वक ऐका. प्रिय भक्तांनो, भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे की घरात कोणती झाडे लावणे सर्वात शुभ आहे. अशी झाडे केवळ अकाली मृत्यू टाळत नाही, तर घरात सुख, समृद्धी, आनंद आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद कायम ठेवतात. देव म्हणतो, जे लोक समृद्ध असतात त्यांनी त्यांच्या घरात विशेष प्रकारची झाडे लावावीत. म्हणून तुम्हीही ही झाडे लावावीत, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या जीवनात शुभ फळे मिळतील. एकदा देवी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना नम्रपणे विचारले, भगवान, कृपया मला सांगा की एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात कोणती झाडे लावावी. दारासमोर कोणते झाड लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि कोणते झाड लावल्याने शत्रू, रोग, भूतांचे भय इत्यादी अडथळे दूर होतात. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, प्रिय रुक्मिणी, आज तू एक अतिशय फायदेशीर प्रश्न विचारला आहेस. झाडे या विश्वाचा आधार आहेत. ती केवळ पर्यावरण शुद्ध करत नाहीत, तर कुटुंबात सकारात्मक ऊर्जा देखील पसरवतात. जेव्हा घराच्या अंगणात शुभ झाडे लावली जातात, तेव्हा त्या घराला देवांसारखे संरक्षण मिळते. झाडे वास्तुदोष दूर करतात आणि कुटुंबात शांती, आनंद आणि समृद्धी आणतात. यानंतर देव म्हणतात, मी तुम्हाला सांगेन की घराजवळ कोणती झाडे लावणे शुभ आहे आणि कोणती अशुभ आहेत. पण प्रथम एक प्राचीन कथा ऐका, जी योग्य किंवा अयोग्य झाडे लावल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद किंवा दुःख कसे येते हे स्पष्ट करेल. प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही फायदा होईल. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो, मुद्दा असा आहे की आपले काम सल्ला देणे आहे. आपण फक्त सल्ला देऊ शकतो. तुम्ही मानता किंवा मानत नाही ही तुमची निवड आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन, जर तुम्ही मानलात तर तुमचे तारण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. बाकीची तुमची निवड आहे. तुम्ही स्वतः पुरेसे शहाणे आहात. म्हणून प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये वेळ वाया घालवू नका. भक्तांनो, कथा काळजीपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, खूप काळापूर्वी मध्य प्रदेशात एक सुंदर शहर होते. गोपाळ नावाचा एक वैश्य त्याच्या पत्नी सुमित्रासोबत तिथे राहत होता. गोपाळ अत्यंत धार्मिक होता आणि दररोज भगवान विष्णूची पूजा करत असे. त्याची पत्नी सुमित्रा देखील घरकामात पारंगत होती आणि धर्मात समर्पित होती. त्यांच्या घरात संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नव्हती. एके दिवशी सुमित्राने तिच्या अंगणात काही झाडे लावण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही माहितीशिवाय तिने फक्त तीच झाडे लावली जी तिला सुंदर वाटली. पण वास्तूनुसार ही झाडे अशुभ होती. हळूहळू घरात कलह वाढू लागला. गोपाळच्या व्यवसायाचे नुकसान होऊ लागले. कुटुंबात तणाव वाढला आणि दोन्ही पतीपत्नीमध्ये भांडणे वाढली. अखेर त्याचा व्यवसाय पूर्णपणे कोसळला आणि त्याला गरिबीचे जीवन जगण्यास भाग पडले गेले. गरिबी आणि उपासमारीला कंटाळून गोपाळची पत्नी अत्यंत रागावली. तिने तिच्या पतीला सांगितले, मी आता हे सहन करू शकत नाही. काहीतरी काम शोधा. असे रिकामे बसून राहिल्याने माझा जीव जाईल. बिचारा गोपाळ कामाच्या शोधात गावात भटकत राहिला, पण कोणीही त्याला नोकरी दिली नाही. तो तिथून घरी परतला तेव्हा तो म्हणाला, प्रिय, मला कोणीही काम द्यायला तयार नाही. आता मी कुठे जाऊ? कोणाकडे मदत मागू? दोघेही निराशेत बुडाले होते. जगण्यासाठी गोपाळने आपल्या पत्नीचे सर्व दागिने विकले. त्याला मिळालेल्या थोड्याशा पैशाने तो काही दिवस जगू शकला. पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांनी त्यांच्या अंगणात लावलेले अशुभ झाड त्यांच्या आयुष्यात गरिबी आणि दुःखाचे कारण बनले आहे. वैकुंठात बसलेले भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्यांच्या भक्तांची दयनीय अवस्था पाहत होते. देवी लक्ष्मी म्हणाली, प्रभू, तुम्ही तुमच्या भक्तांना मदत करणार नाही का? गोपाळ तुमचा उत्कट भक्त आहे. तो दररोज तुमची पूजा करतो. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, देवी, मी नक्कीच
त्याला मदत करेन, पण आधी त्याची परीक्षा घेणे आवश्यक आहे. असे म्हणत भगवान विष्णूने एका तपस्वी ऋषीचे रूप धारण केले आणि पृथ्वीवर प्रकट झाले. तो गोपाळच्या दाराशी आला आणि नम्र स्वरात म्हणाला, मुला, मी एक तीर्थयात्री आहे. मी अनेक दिवसापासून भुकेलेला आणि तहानलेला भटकत आहे. जर मला तुमच्या घरात थोडी जागा आणि काही अन्न मिळाले तर ते खूप मोठे उपकार होत. ऋषींचे शब्द ऐकून गोपाळ म्हणाला, ऋषी, तुम्ही खूप तपस्वी दिसता. तुमचे पाय माझ्या घरात असणे हे माझ्यासाठी खूप भाग्य आहे. कृपया आत या. गोपाळने ऋषींचे त्यांच्या घरात स्वागत केले, पण घरात एकही धान्य नव्हते. तो त्याच्या पत्नीला म्हणाला, प्रिय, हे ऋषी खूप पवित्र आत्मा आहे. आपण त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी तरी केली पाहिजे. मी गावात जाऊन कर्ज मागेन. गोपाळ गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला आणि विनंती केली, महाराज, कृपया मला काही पैसे उधार द्या. मी परत येताच मी तुम्हाला परत करेन. व्यापाऱ्याने तिरस्काराच्या स्वरात म्हटले, तुमच्याकडे एक पैसाही नाही. तुम्ही माझे पैसे कसे परत कराल? गोपाळ हात जोडून म्हणाला, सेठजी, जर मी पैसे परत करू शकलो नाही तर मी माझे घर तुम्हाला देईन. सेठला दया आली आणि त्याला काही पैसे दिले. तो म्हणाला, ठीक आहे व्यापारी, पण तुम्हाला तुमचा शब्द पाळावा लागेल. गोपाळने पैसे दूध, तांदूळ, भाज्या, पीठ आणि साखर खरेदी करण्यासाठी वापरले आणि घरी परतला. त्याने आपल्या पत्नीला प्रिय ऋषींसाठी जेवण बनवण्यास सांगितले. सुमित्राने प्रेमाने जेवण तयार केले आणि ते ऋषींना वाढले. ऋषी, जे प्रत्यक्षात भगवान विष्णू होते, गोपाळाच्या भक्तीने आणि सेवेने खूप प्रसन्न झाले. स्तोत्रानंतर ऋषी म्हणाले, मुला, मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. वर मागा आणि तुम्हाला ते नक्कीच मिळेल. गोपाळ हात जोडून उत्तरला, महाराज, मला तुमच्या आशीर्वादांपेक्षा जास्त काही नको आहे. पण कृपया मला सांगा की मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला गरिबी आणि दुःख होत आहे. गरिबी का आली आणि ती कशी दूर करावी? गोपाळ नम्रपणे म्हणाला, हे महात्मा, आपण नेहमीच भगवान विष्णूची पूजा केली आहे. तरीही ही गरिबी आपल्या आयुष्यात का आली आहे? आपल्या घरात सुख आणि संपत्ती का टिकत नाही? कृपया आम्हाला त्याचे कारण सांगा आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग देखील सांगा. मग ऋषी हसले आणि म्हणाले, हे वैश्य, ज्या क्षणी मी तुमच्या दाराशी पोहोचलो तेव्हा मला कळले की तुमच्या आयुष्यात गरिबी आणि दुःख का आहे. तुमच्या दाराशी लावलेली झाडे तुमच्या दुर्दैवाचे कारण आहे. ती झाडे शुभ नाहीत, ती अशुभ संकेत आणतात. त्यांना ताबडतोब काढून टाका आणि त्यांच्या जागी शुभ झाडे लावा. गोपाळने हात जोडून म्हटले, हे महात्म्या, कृपया मला सांगा की घराजवळ कोणती झाडे लावावी जेणेकरून देवी लक्ष्मी तिथे राहतील आणि कोणती झाडे नेहमी दूर ठेवावी. कृपया सविस्तरपणे सांगा. मग आचार्य म्हणाले, हे गोपाळ, काळजीपूर्वक ऐका. जो कोणी आपल्या घराजवळ किंवा जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लावतो त्याला 100 यज्ञांचे फळ मिळते. जेव्हा पिंपळाची पाने पाण्यात पडतात तेव्हा ती देवांना अर्पण करण्यासारखी आणि पितरांना संतुष्ट करण्यासारखी मानली जातात. यामुळे सर्व पूर्वजांची पापे नष्ट होतात. जो व्यक्ती दररोज स्नान करतो आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो पापांपासून मुक्त होतो आणि आयुष्यात कधीही पराभवाचा सामना करत नाही. पिंपळाच्या झाडाला नमस्कार केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने दीर्घायुष्य मिळते. हे जाणून घ्या की भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शिव खोडावर आणि निर्माता ब्रह्मावर वास करतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे दर्शन आणि अभिवादन करणे हे 1000 गायींचे दान करण्यासारखे आहे. या विश्वात पिंपळा इतके पवित्र दुसरे कोणतेही झाड नाही. भगवान विष्णू स्वतः पृथ्वीवर पिंपळाच्या स्वरूपात अवतार घेतले आहे. जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाची फांदी तोडतो किंवा झाडाला इजा करतो तो मोठे पाप करतो आणि नरकात पडतो. जो व्यक्ती झाडापासून पिंपळ तोडतो तो अनेक जन्मांपर्यंत मोक्षापासून वंचित राहतो. श्री हरी विष्णू पुढे म्हणाले, आता दुसऱ्या पुण्यवर्धक झाडाबद्दल ऐका.
आम बाबला दात्रीचे फळ जगभर प्रसिद्ध आहे. ते अत्यंत पवित्र मानले जाते. जो व्यक्ती दररोज आवळा सेवन करतो तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. हे फळ स्वतः श्रीहरिविष्णूंना खूप प्रिय आहे. आवळा खाल्ल्याने शरीर मजबूत होते, आयुर्मान वाढते आणि त्याच्या रसात मिसळलेले पाणी पिल्याने रोग बरे होतात. जर पाण्यात आवळा रस मिसळून स्नान केले तर दारिद्र्य दूर होते आणि समृद्धी प्राप्त होते. ज्या घरात आवळा नेहमीच असतो, भूत आणि नकारात्मक शक्ती तिथे प्रवेश करत नाहीत. एकादशीच्या दिवशी आंबेळीची पूजा केल्याने सर्व तीर्थस्थळांना भेट देण्यापेक्षा जास्त पुण्य मिळते. लक्ष्मीनारायण स्वतः अशा घरात राहतात. मग ऋषी म्हणाले, आता तिसऱ्या शुभ वृक्षाबद्दल जाणून घ्या. अशोक वृक्ष. अप्सरा अशोक वृक्षात राहतात. हे झाड जीवनातील दुःख नष्ट करते, दुःख आणि निराशा दूर करते, परंतु हृदय आनंदाने भरते. म्हणून अशोक वृक्ष घराच्या अंगणात किंवा दाराजवळ लावावा. घराभोवती लावावी अशी शुभ झाडे घराजवळ काही विशेष झाडे लावल्याने केवळ शांती आणि आनंद समृद्धी टिकून राहते असे नाही, तर देवतांचे कायमचे निवासस्थान देखील आकर्षित होते. अशोक वृक्ष हे सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक आहे. अशोक वृक्ष घरात शीतलता, सौंदर्य आणि तारुण्य पसरवतो. जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला आणि रावणाने अपहरण केल्यानंतर अशोक वाटिकेत राहिल्या, तेव्हा या झाडाने तिला आधार दिला. देवी सीतेने अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला की हे झाड जिथे असेल तिथे ती नेहमीच राहते. म्हणूनच ते घरात सुख, सौंदर्य आणि शांती राखते. 2. पाकळ वृक्ष यज्ञासारखे पुण्य देतात. प्रत्येक व्यक्तीने एक पाकळ वृक्ष लावावा. ते लावण्याचे फळ एक महान यज्ञ करण्यासारखे आहे. कलियुगात जिथे यज्ञ करणे कठीण झाले आहे तिथे पाकळ वृक्ष लावल्याने यज्ञासारखे पुण्य मिळते. वय आणि आरोग्य देणारे 3 नियम वृक्ष भगवान सूर्यदेवांना खूप प्रिय आहे. ते लावल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि अनेक रोगापासून मुक्तता मिळते. देवी लक्ष्मीने नियमपत्र देखील खूप प्रिय मानले जाते, म्हणून त्यांचे निवासस्थान नियमाजवळ मानले जाते. घरासमोर कडुलिंबाचे पान लावल्याने आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी मिळते. 4. जांभळाची झाडे ही मुलगी होण्याचे लक्षण आहे. जर एखाद्या व्यक्तीला मुलगी हवी असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे. घरासमोर जांभळाचे झाड लावल्याने मुलीचा जन्म होतो, ज्यामुळे कुटुंबाची कीर्ती वाढते. 5. बेल आणि गुलाब हे शिव-पार्वतीचे संयुक्त निवासस्थान आहे. भगवान शिव बेलच्या झाडात आणि माता पार्वती गुलाबात वास करतात असे मानले जाते. जर बेलच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावले तर शिव-पार्वतीचे आशीर्वाद त्या घरावर नेहमीच राहतात. असे घर कधीही गरीब नसते, तिथे अकाली मृत्यू होत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही. चांगले नारळाचे झाड हे संतती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. नारळाचे झाड लावल्याने व्यक्तीला चांगली आणि सद्गुणी मुले मिळतात. नारळ हा प्रत्येक धार्मिक विधीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो खूप शुभ मानला जातो. त्याच्या अंगणात नारळाचे झाड असते. त्याच्या कुटुंबाला समाजात आदर मिळतो आणि सौभाग्य वाढते. समुद्रमंथनातून 7 पारिजात वृक्ष जन्माला आले. समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मीचा आवडता पारिजात वृक्ष जन्माला आला. त्याच वेळी देवी लक्ष्मी देखील प्रकट झाली. म्हणूनच पारिजात देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. घरात ते लावल्याने व्यक्तीला विशेषतः धन, सौभाग्य आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.